सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। नमस्कार, आज मी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर पोचारा आंदोलन करायला आलेलो आहे। या आंदोलनाचा विषय सगळ्या गावकऱ्यांना या ठिकाणी माहीतच आहे। आपण बघत असाल की साधारणपणे मागचे 8-15 दिवस गावामध्ये पाण्याचा विषय हा ऐरणीवर आलेला आहे। ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याचं जे दुर्भिक्ष किंवा पाण्याचा जो काही प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला आहे, तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल। आणि आज लक्ष्मीपूजन असेल, भाऊबीज असेल, या दिवशी सुद्धा या ठिकाणी घरी पाणी नव्हतं। ज्या वेळेला पाहुणे त्या ठिकाणी घरी आले, मुक्कामी राहिले, पण दुसऱ्या दिवशी आंघोळीला पाणी नाही, संडासला पाणी नाही, आणि म्हणून हे सगळे पाहुणे त्या ठिकाणी सकाळीच आपापल्या घरी मार्गस्थ झाले। आता मला सांगा, हे सगळं जे जबाबदार आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तर याचे उत्तर आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी दिली पाहिजे। माझी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती आहे, आज मी या ठिकाणी पोचारा आंदोलन करायला या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर बसलोय। तुम्ही बघत असाल की गावामध्ये जनावरांना प्यायला पाणी नाहीये, ज्यांच्याकडे पाण्याच्या दुसऱ्या सोर्स नाहीये, त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कोणता पर्याय त्या ठिकाणी वापरायचा, याची उत्तर मला ग्रामपंचायत प्रशासन असेल, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तालुक्याचे पंचायत समितीचे बीडीओ असतील, यांनी त्या ठिकाणी द्यायचे मला। आज तुम्ही बघत असाल की आज पोचारा मारून या ठिकाणी दिवाळी साजरी करायची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे। तुम्ही बघत असाल गावामध्ये संडासला पाणी नाही, आंघोळ करायला पाणी नाही, जनावरांना पाणी प्यायचं असेल, पाजायचं असेल, तर त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणावरून पाणी उपलब्ध करायची वेळ त्या ठिकाणी ग्रामस्थांवर आलेली आहे। गावचं राजकारण वाटेवर जेही काही असेल ते राजकारणाच्या बाजू ठेवून आम्हाला आमचा जो प्रश्न आहे पाण्याचा, तो ग्रामपंचायतीने तातडीनं सोडवावा, अशी मला विनंती या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला करायची। तालुक्याचे बीडीओ असतील, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, त्याच्यानंतर माजी मंत्री असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे की आज देवगावमध्ये जो काय पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा सोडवायचा आहे। आणि म्हणून आज हे पोचारा आंदोलन करायला मी आलेलो आहे। तुम्ही बघत असाल की एवढंच पाणी आमच्या घरी शिल्लक आहे, आणि ह्या पाण्यामधून आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करायच्या, असा प्रश्न माझ्या आज समोर उभा आहे। मी पुन्हा एकदा विनंती करतोय की ग्रामपंचायत प्रशासन, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये ग्रामस्थांचा असा तळतळाट घेणं योग्य नाही। तुमचं राजकारण, तुमचं जे काही असेल ते तुमच्या जागेवर ठेवा, तुम्ही गावामध्ये टँकर फिरवा, पण गावाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी तातडीनं सोडा, अशी माझी सगळ्या ग्रामपंचायत प्रशासनासहित सगळे लोकप्रतिनिधी, बीडीओ, ग्रामसेवक सगळ्यांना विनंती आहे। आज रवींद्र यांनी आणि आम्ही सर्व गावातील तरुणांनी जो पोचारा आंदोलनाचा विडा उचलला आहे, किंवा गावातील लोकांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी इथल्या ग्रामपंचायत प्रशासनाला आज आम्ही जाब विचारत आहोत। त्याच्यावरती ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, कारण ऐन दिवाळीमध्ये हा सर्वात मोठा सण असताना गावात 8 ते 15 दिवसापासून पाणी नाही, लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, आणि हा वारंवार येणारा प्रश्न आहे। दर 15-20 दिवसाने किंवा महिन्याने गावामध्ये असा प्रश्न निर्माण होत असतो। तर याच्यावरती प्रशासनाने परमनंट काहीतरी तोडगा काढावा। यासाठी स्थानिक जे आमदार असतील, त्यानंतर माजी मंत्री असतील, त्यानंतर बीडीओ आणि अगदी जिल्हा प्रशासन जे आहे यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा, अशी आम्ही मागणी करत आहोत। आज देवगाव ग्रामपंचायत कार्यालयापुढे एक निषेध आंदोलन करत आहे। हे निषेध आंदोलन करण्यामागची भूमिका काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, तर गेली 8 दिवसापासून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा दिवाळी ऐन दिवाळीत सुद्धा गावात पिण्याचं पाणी न मिळणं ही फार मोठी शोकांतिका आज देवगाव ग्रामपंचायत असेल, देवगाव नागरिकांपुढे आज निर्माण झाली आहे।
तर गावात दोन लाईन असताना म्हणजे ग्रामपंचायतच्या 2 पाईपलाईन असताना देखील हा प्रश्न निर्माण होत असेल तर यासाठी कारणीभूत कोण आहे आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे आणि त्या जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर असेल, प्रशासनावर असेल, कोणती कार्यवाही तालुका पंचायतचे व्हिडिओ करणार आहे याबाबत मी त्यांना जाब विचारत आहे. आणि ऐन दिवाळीत हा प्रश्न गंभीर बनला आहे. गेली 8 दिवसापासून हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. त्याबाबत कुठलाही सरकारी स्तरावरचे जे अधिकारी लोक आहेत त्याबाबत कुठलाही पाठपुरावा असेल, कुठलाही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे आणि त्यामुळं आज आम्हाला ऐन दिवाळीत देखील देवगाव ग्रामपंचायत समोर येऊन हे निषेधाचं आंदोलन करावं लागत आहे. मी रवींद्र लामखडे. आज पोचारा आंदोलन या ठिकाणी गावामध्ये आम्ही केलेलं आहे. हे आंदोलन करण्याचं कारण हे आहे की आता पोचारा मारण्या इतकंच पाणी आमच्या गावामध्ये शिल्लक राहिलंय असं म्हणायला हरकत नाही. गेली 8-15 दिवस झाले ऐन सणासुदीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये पाणी त्या ठिकाणी नाहीये. गावामध्ये 2 पाईपलाईन त्या ठिकाणी आहे, पण तरी सुद्धा पाणी त्या ठिकाणी आम्हाला प्यायला नाहीये. जनावरांना वापरायला त्या ठिकाणी पाणी नाहीये. यासाठी जबाबदार कोण हा आमचा प्रश्न या ठिकाणी आहे. गावामध्ये 2 पाईपलाईन असताना या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी तहानलेले राहिलेले आहेत. याच्यासाठी जबाबदार कोण आहेत याची उत्तरं ग्रामपंचायत प्रशासन असेल, ग्रामसेवक असेल, तालुक्याचे BDO असतील यांनी आम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. माझी विनंती आहे लोकप्रतिनिधींना सुद्धा की तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून हा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी गावामधला तातडीने सोडवायचा आहे. अनेक या ठिकाणी आम्ही बघतोय काल घरी पाहुणे आले, बहिणी आमचे भाचे आले, त्या ठिकाणी आमचे जे आपण घरी जावयांना मान देतो ते जावई घरी आले आणि त्या ठिकाणी आज त्यांना सकाळी पाणी नसल्यामुळे त्यांच्या घरी सकाळी लवकर उठून जावं लागलं. हे दुर्दैव त्या ठिकाणी गावाचं आहे. आणि म्हणून माझी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती आहे की आपण तातडीनं हा प्रश्न मार्गी लावावा आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचा आहे. गावातलं राजकारण हे राजकारणाच्या जागी राहू द्या आणि गावाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण तातडीने सोडवायचा आहे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव. कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी. फर्निचरवर 25% पर्यंत डिस्काउंट, तर सोफा सेट खरेदीवर 30% पर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर 40% डिस्काउंट. शिवाय 8,000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक. डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा, एक्सचेंज ऑफर, तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी. तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले. संपर्क 98 506 96 463 आणि 92 842 57 619.